खुनाचा प्रयत्न प्रकरणातील पाहिजे असलेले 10 आरोपी अटकेत. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 9 अंबड पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई. नाशिक शहर व मध्य प्रदेश सीमेवरून आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश. बातमी नाशिक येथून. खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेले तब्बल 10 आरोपी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 9 व अंबड पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरण संवेदनशील स्वरूपाचे असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी फिर्यादी आपल्या कुटुंबासह घरी असताना आरोपींनी एकत्र येत जीवे मारण्याच्या उद्देशाने घरात घुसखोरी केली. यावेळी फिर्यादी व त्यांच्या मुलाला मारहाण करून जीव घेण्यास धमक्या देण्यात आल्या. घरातील दरवाजा, वाहने व इतर मालमत्तेचे नुकसान करत फिर्यादी व त्यांच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 307, 143, 147, 148, 149, 452, 427, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 9, युनिट क्रमांक 2 व अंबड पोलीस ठाण्याच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. आरोपी नाशिक ग्रामीण भाग, धुळे जिल्हा तसेच मध्य प्रदेश सीमेवरील भागात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून विविध ठिकाणांहून आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कुंदन सुरेश परदेशी, आदित्य रामदास पिंगळे, कुणाल सुधाकर एरंडे, राहुल उर्फ हेमंत मनोहर पवार, शुभम संतोष पवार, रोहित सुनील जाधव, अविनाश मनोज सुराणा, मानस अनामिक वाडके, वेदांत सचिन परदेशी यांचा समावेश आहे. उर्वरित आरोपींनाही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई अंबड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त नाशिक शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक केले असून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होणार आहे. 27 तारखेला अंबड परिसरामध्ये, गंगापूर परिसरामध्ये तसेच मसरूळ येथे देखील काही गुन्हेगारांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला. त्यातील मुख्य गुन्हेगार आहे कुंदन परदेशी. याने सुरुवातीला मसरूळ येथून एका व्यक्तीकडून बळजबरी त्याची एक गाडी ताब्यामध्ये घेतली. त्या गाडीमध्ये त्याचे साथीदार भरले. त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारासह तो अंबडच्या हद्दीमध्ये सिडको गेला. त्याने तिथे पण दहशत केली, तिथे गाड्यांची तोडफोड केली आणि काही व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर तो गंगापूर परिसरामध्ये आला, कोल्हापूरच्या परिसरामध्ये. तिथे पण त्यानं एका चहा व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या तिन्ही घटनांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेची सर्व पथकं यांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे. गुन्हे शाखेचं युनिट 1चं पथक, गुन्हे शाखेचं युनिट 2चं पथक, गुन्हे शाखा अंबड पथक, याशिवाय मसरूळ पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाणे आणि अंबड पोलीस ठाणे या सर्वांनी संयुक्त कारवाई केलेली आहे आणि या सर्व आरोपींना MP मध्ये पळून जात असताना अटक करण्यात आलेली आहे. या सर्व आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये मोका देखील लावण्याची कारवाई सुरू आहे. आणि यापुढे देखील जर कोणत्याही गुन्हेगाराने शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना कुठलाही दिलासा दिला जाणार नाही. सर, यात एक महिला पण काय होतं की ज्यांनी गाड्यांची तोडफोड केली, या त्यांचा मुख्य उद्देश परिसरामध्ये दहशत पसरवणे हाच होता. परिसरामध्ये दहशत पसरवणे आणि आपलं वर्चस्व निर्माण करणे असा यांचा उद्देश होता आणि त्या उद्देशातून यांनी हे कृत्य केल्याचं लक्षात आलेलं आहे. यांची पार्श्वभूमी काय होती? हे जे आरोपी आहेत यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. यांच्यावर याप्रमाणेच पूर्वी देखील गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि पूर्वी देखील त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि पुढील बराच काळ जेलमध्ये राहतील आणि त्यांना शिक्षा होईल या प्रकारे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत आणि तशी कारवाई देखील सुरू आहे. सर, एक महिला पण आहे त्यांच्यासोबत, एक महिला पण असल्याचं माहिती मिळते. त्याविषयी तपास सुरू आहे. तर हे तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत परदेशी टोळीनेच धुमाकूळ घातला होता का अजून कोणी होते दुसरे? हेच व्यक्ती आहेत. यांनी या तिन्ही हद्दीमध्ये जाऊन हे कृत्य केलेलं आहे. मसरूळ पोलीस स्टेशन असेल, अंबड असेल आणि गंगापूर तिन्ही हद्दीमध्ये हीच टोळी होती. तिन्ही ठिकाणी हीच टोळी गेली आणि याच टोळीने तिन्ही ठिकाणी हे गुन्हे केलेले आहेत.
संघटित गुन्हेगारी असल्यामुळे मग यांचं मोका कारवाई होईल. यांच्यावर 100% मोकाप्रमाणे कारवाई होईल, त्याप्रमाणे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सर हे किती वयोगटातले मुलं आहेत? ही साधारणतः एक 20 ते 30 वयोगटातील मुलं आहेत आणि यातले मुख्य हा कुंदन परदेशी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे.